आपल्या भारतीय संविधानाने तसं शिक्षणाला मूलभूत हक्क म्हणून मान्यता दिलेली आहे. पण हा जो प्रवास आहे, तो जेवढा दिसतो तेवढा सोपा नाही आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमधील मार्गदर्शक तत्त्वांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालापर्यंत आपल्याला माहिती बघावी लागते. सर्व शिक्षा अभियान असू द्या, मध्यान्ह भोजन योजना असू द्या आणि आजच्या खाजगी शाळांच्या वाढत्या फीस असू द्या. ह्या सगळ्या गोष्टींचा जो उहापोह आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. देशातल्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा आजचा जो संघर्ष आहे, अभिजित दिपकेंनी सुद्धा जे आंदोलन सुरू केलंय, म्हणजे शाळा ठीक करा आंदोलन. ह्या सगळ्या गोष्टी आपण आज एकत्रित आपण समजून घेणार आहोत. एका बाजूला सरकारी शाळांमध्ये बघायला गेलं तर बसायला बाकडे सुद्धा नाही आहेत पोरांना. शाळेची सगळी अवस्था एकदम मोडकळीस आलेली आहे. शिकवायला शिक्षक सुद्धा नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला खाजगी शाळांची फीस जर आपण बघितली तर जो मध्यम वर्ग आहे त्याचं एकदम आर्थिक बजेट एकदम कोलमडून पडलेलं आहे. म्हणजे सेव्ह करायचं तर काहीच नाही. पैसे वाचवायचं आणि काहीतरी एखादी प्रॉपर्टी घ्यायचं तर मध्यम वर्गाचं काही राहिलंच नाही. येऊन जाऊन त्याच्यामध्ये आयुष्य कसं-बसं चाललं पाहिजे, हे सगळं म्हणजे बजेट त्यांचं शिक्षणामुळे सुद्धा कोलमडून पडलंय. संविधानाने तर आपल्याला म्हणजे सांगितलं किंवा राईट टू एज्युकेशन तुमचा अधिकार आहे. मग एवढा मोठा फरक का बरं पडतोय गरिबांमध्ये आणि श्रीमंतांमध्ये? आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या शिक्षणाच्या अधिकाराच्या संपूर्ण गोष्टी बघायच्या आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवून द्या. आपल्या संविधानामध्ये भाग 4 जो आहे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, डी-पी-एस-पी ज्याला आपण पॉप्युलरली म्हणतो. याच्या अंतर्गत आपल्याला आर्टिकल 45 आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे अनुच्छेद 45 आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की संविधान लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आतमध्ये 14 वर्षाखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा सरकारने प्रयत्न केला पाहिजे. आपण आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला तर डी-पी-एस-पी जे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपलं संविधान बनवलं जात होतं, त्यावेळेस संविधान बनवणारे जे लोक होते, ते काही कुठल्या जाती धर्माचे वगैरे नेते नव्हते. सध्याच्याला आपण पार्लमेंटमध्ये बसलेले लोक बघतोय, हा आमचा धनगराचा माणूस म्हणून लोक त्याला निवडून देतात, हा आमचा वंजाऱ्याचा म्हणून म्हणून त्याला लोक निवडून देतात, हा आमचा कुठल्या तरी अजून जातीचा नेता आमचा म्हणून लोक त्याला निवडून देत आहेत. ठीक आहे, पण त्यावेळेस तसं नव्हतं. जे संविधान सभेमधले जे लोक होते, प्रत्येक जण एका प्रामाणिक भावनेने माझा देश कसा श्रेष्ठ बनवता येईल ह्या भावनेने तिथे बसलेला होता. त्यांना द्यायचं बरंच काही होतं लोकांना सगळ्यांना, पण त्यांच्या हातात त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. देशाचे रिसोर्सेस लिमिटेड होते. म्हणून त्यांनी काय केलं, की काही अधिकार जे आहेत, जे डी-पी-एस-पीमध्ये ॲड केले. जे कम्युनिटी राईट्स पण म्हटलं गेलं ज्याला, म्हणजे सरकारने काम करत असताना ह्या डी-पी-एस-पींचा विचार केला पाहिजे. आणि काही अधिकार जे आहेत, ते त्यांनी फंडामेंटल राईटमध्ये टाकले, म्हणजे मूलभूत हक्कामध्ये टाकले. जे आपण देऊ शकत होतो ते तिथे टाकलं आणि जे देण्यासाठी भारत देशाकडे रिसोर्सेस नव्हते ते तिकडे टाकले. समजा राईट टू वर्क आहे, राईट टू एज्युकेशन आहे. द्यायचे सगळ्याला, पण सरकारपाशी ती दीडदमडी नव्हती. नवीन आपण इन्फंट डेमोक्रेसी होतो. डेमोक्रेसी आपली लोकशाही वाचवणंच त्यावेळेस मोठं, लोकांना वाचवणं स्टार्वेशनपासून तेच मोठं आव्हान होतं. तर हे शिक्षण आपण इकडे टाकलं तर त्याच्यामध्ये म्हणजे, पण तरीसुद्धा ते इम्प्लिमेंट करता आलं नाही. आता ही जबाबदारी सरकारवर सोडली होती, पण सरकारने कधी त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत. पहिले जेवढे डी-पी-एस-पीमध्ये जे अधिकार आहेत, त्याच्यातले म्हणजे सगळा पुढाकार त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टालाच घ्यावा लागला. समजा राईट टू एन्व्हायर्नमेंट आहे, सुप्रीम कोर्टलाच पुढाकार घेऊन पहिल्यांदा राईट टू एन्व्हायर्नमेंटचा अधिकार द्यावा लागला. शिक्षणाच्या अधिकाराच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो एज्युकेशनचा जो अधिकार होता, पहिल्यांदा मोहिनी जैन व्हर्सेस कर्नाटक राज्याची जी आपली केस झाली 1992 मध्ये, त्या केसमध्ये पहिल्यांदा तो चर्चेत आला. ह्या खटल्यामध्ये जर आपण बघितलं तर एक विद्यार्थिनीला मेडिकल कॉलेजमध्ये एक कॅपिटेशन फीस फार जास्त आकारली होती. मग तिने सांगितलं, की मला एवढी जास्त तुम्ही कॅपिटेशन फीस वगैरे मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही लावताय, मग माझा शिक्षणाचा अधिकार अबाधित होतोय. जर चांगलं जीवन जगायचं असेल तर शिक्षण लागणारच आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, की शिक्षणाचा अधिकार हा आर्टिकल 21 जो आहे आपला, म्हणजे अ, चांगलं जीवन जगण्यासाठी फक्त जनावरासारखं जगून चालत नाही, तर एक डिग्निफाईड लाईफ असली पाहिजे आणि आजच्या युगामध्ये डिग्निफाईड लाईफ जर पाहिजे असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे. असं करून सुप्रीम कोर्टाने जे डी-पी-एस-पी होता तो फंडामेंटल राईटमध्ये कोर्टाने रीड केला आणि मूलभूत अधिकारामध्ये त्याचा समावेश झाला. जे मुळात डी-पी-एस-पी होतं ते आता इथून पुढे मूलभूत अधिकार झालं. कोर्टाने सांगितलं, की कॅपिटेशन फीस घेणं हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. आता सरकारला प्रश्न पडला, की तुम्ही सांगून टाकलं राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन सगळ्यांसाठी, पण सगळ्यांसाठी तेवढं एज्युकेशन द्यायला आमच्याकडे कॅपॅसिटीच नाही. मग हे रडत-रडत त्याच्यामध्ये परत एकदा कोर्टात गेले. उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्यामध्ये परत तोच मुद्दा आला. मग त्याच्यामध्ये मोहिनी जैन निकालाचा एक प्रकारे आढावा घेण्यात आला आणि कोर्टाने स्पष्ट केले, की 14 वर्षापर्यंतच्या मुलांनाच फक्त मोफत आणि सक्तीचं एज्युकेशन हा मूलभूत हक्क आहे. आणि त्याच्या पुढचं जर तुमचं उच्च शिक्षण असेल, तर ते मग तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार घ्या आणि राज्याच्या साधन संपत्तीवर ते अवलंबून असेल. आज आता आपल्याला लाज वाटायला पाहिजे. म्हणजे आज आपण स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला 80 वर्ष झाले. 80 वर्षानंतर सुद्धा आपण त्याच्या पुढचं शिक्षण आपण देऊ शकलो नाहीत. ठीक आहे, म्हणजे 80 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून. जे खरं तर व्हायला काय पाहिजे होतं, की तुम्ही
जे 14 वर्षापर्यंतचं जे शिक्षण तुम्ही मोफत दिलेलं आहे, तर 14 वर्षाच्या पुढचं पण शिक्षण तुम्ही मोफत द्यायला पाहिजे होतं. 1992 पासून आपण त्याच्यामध्ये 93 पासून आपण 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत म्हणजे द्यायला चालू केलं. जिल्हा परिषद शाळा चांगल्या होत्या. आपण सगळेजण जिल्हा परिषद शाळेत शिकलोय. आपले शिक्षक सुद्धा चांगले होते. शाळेत शिक्षक राहायचे. सुंदर शिकवलं जायचं. ठीक आहे. डिसिप्लिन होतं. सगळ्या काही गोष्टी होत्या. त्या शाळेत शिकूनच आता लोकं कलेक्टर झाले, एस-पी झाले, आय-पी-एस झाले. बरेच ते म्हणजे आपण दिवे लावले. महत्त्वाचा विषय हा आहे, की तिथून पुढे आपण गेलो नाही. तिथून आपण मागे चाललोय. जे 14 वर्षापर्यंतच्या मुलांना जे मोफत शिक्षण मिळायला पाहिजे होतं, जे 1993 पासून चालू होतं, आता आपण तिथून मागे चाललोय. म्हणजे पुढे जायचं तर सोडून देऊन आपण त्याच्यामध्ये आपली अधोगती कशी होतीये बघा. 14 वर्षांच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा सध्याच्याला मुलींना बाथरूम नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर शाळेच्या भिंती अशा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कोसळून विद्यार्थ्यांचे जीव जात आहेत. विद्यार्थ्यांना बसायला बाकडे नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या शाळा त्यावेळेस बांधलेल्या होत्या, त्या शाळामध्ये पोरांना अजूनही शिकवलं जातंय आणि त्या बिल्डिंगी एकदम आता नादुरुस्त आहेत, पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. तिथे पण त्या पोरांना शिकायला लागतंय. आता हे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर मोहिनी जैन आणि उन्नीकृष्णन नंतर 2002 साली सरकारला लक्षात आलं, की असाही तसाही अधिकार आता सुप्रीम कोर्टाने दिलाच आहे. थोडं आपलं पण कौतुक करून घेऊ. म्हणून त्यांनी 86वी घटना दुरुस्ती केली आणि आर्टिकल 21 ही आपल्या भारतीय संविधानामध्ये ॲड केला. आता त्याच्यामध्ये ह्या आर्टिकलनुसार आर्टिकल 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क बनला. म्हणजे आम्ही सांगितलं, की आम्ही सरकारने असा-असा आर्टिकल आणलं ना, असा अधिकार दिला. पण तो ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने केलेला होता. ठीक आहे. कुठलंही सरकार असू द्या, काँग्रेसचे असू द्या किंवा बीजेपीचे असू द्या. ठीक आहे. सगळे दलिंदरच आहेत. म्हणजे कुणीही स्वतःहून काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न करत नाहीत. जेवढी जनता अडाणी तेवढं त्याच्यामध्ये या लोकांचा फायदा असतो. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून दिला नाही. सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी दिला होता. तो फक्त त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगण्याचं काम केलं. दुसरं आता इथे खरं जर यांना करायचं होतं, तर यांनी 6 ते 14 पेक्षा 6 ते 20 वर्ष असं काहीतरी करायला पाहिजे होतं. 6 ते 17-18 वर्ष उगी 2-4 वर्ष तरी वाढवायचे होते फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनचे. ते पण त्यांनी वाढवले नाही. पुढे जर आपण बघितलं 2009 साली शिक्षण हक्क कायदा म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट सुद्धा त्याच्यामध्ये लागू झाला. आता ह्या कायद्यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तसं ते अगोदरच सुरू झालेलं होतं सर्व शिक्षा अभियान वगैरे. हे चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलं गेलं. सर्व शिक्षा अभियान हा जो आहे आपला म्हणजे केंद्र सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम होता. ज्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातल्या सर्व मुलांना दर्जेदार आणि प्राथमिक दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देणं होतं. त्याच्यामध्ये शाळा बांधकामं चालू झाले, शिक्षकांच्या भरत्या सुरू झाल्या, मूलभूत सुविधा पुरवणे ह्याच्यावर सगळ्या गोष्टींवर सर्व शिक्षा अभियानामध्ये भर होता. त्याच्यानंतर मिड डे मील स्कीम सुरू झाली. ते तशी अगोदरच म्हणजे 1995च्या वेळेस त्याच्यामध्ये सुरू झाली होती. म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली पाहिजे म्हणून त्यांना दुपारच्या जेवणामध्ये अंडी, दूध वगैरे ठीक आहे, असे पोषण मिळावं म्हणून त्याच्यामध्ये सुरू करण्यात आले. सुकडी मिळायची तुम्हाला माहिती असेल. तांदळाचे ते पोते वगैरे असायचे. तांदळाच्या बॅग वगैरे मिळायच्या. म्हणजे शाळेत जेवण तर मिळायचंच मिळायचं, पोरांना तांदळाच्या बॅगा मिळायच्या. म्हणजे किती सरकार प्रयत्नशील होतं त्या काळामध्ये, की पोरांनी शाळेत यायला पाहिजे सरकारी शाळेमध्ये. म्हणजे पिशव्याच्या पिशव्या त्याच्यामध्ये मिळायच्या. ठीक आहे. म्हणजे आमचे तर पप्पा जिल्हा परिषदचे शिक्षक होते. ठीक आहे. जे म्हणजे बाकी काही उरलेल्या पिशव्या आमच्या घरी पण यायच्या. म्हणजे त्यावेळेस पण त्या प्रकार होता त्याच्यामध्ये शिक्षकांचा. म्हणजे 2-3 पिशव्या म्हणजे मी शिक्षकाचं पोरगं म्हणलं, की मला एका त्याच्या 2 पिशव्या त्याच्यामध्ये मिळायच्या. असं सुद्धा होत होतं. म्हणजे सगळं आपलं काही लपवून ठेवायसारखं काही नाहीये. म्हणजे त्यावेळेस मुबलक प्रमाणामध्ये ते मिळत होतं. म्हणजे प्रत्येक लेकरांना तशा प्रकारच्या पिशव्या मिळणं, सगळ्या गोष्टी मिळणं, म्हणजे तांदळाच्या वगैरे, खिचडी वगैरे सुद्धा चांगली गुणवत्ता असायची. खाण्यासारखं जेवण होतं. शाळेमध्ये बसून मस्त जेवता येत होतं. आता तुम्ही जर जिल्हा परिषदेचे जेवण जर बघितलं त्याच्यामध्ये आळ्या सापडतायत, कुठे काही सापडतंय. म्हणजे खाण्याच्या लायकीचंच ते नाहीये. घरातल्या आपल्या जनावरांना सुद्धा आपण खाऊ घालताना विचार करावा, असल्या प्रकारचं जेवण त्या स्कीममध्ये मिळते. ह्या स्कीमचं वाटोळं कुणी केलं? हे पण विचार करण्याची गरज आहे. म्हणजे गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न पण आजही मात्र त्याच्यामध्ये कायम राहिलेला आहे आणि तो अजून जास्त वाढत चाललेला आहे. सरकारी शाळांमधील गुणवत्तेच्या तुटवड्यामध्ये गेल्या काही दशकामध्ये खाजगी शाळांची संख्या झपाट्याने वाढत राहिली आणि त्याला आपण प्रायव्हेट स्कूल ग्रोथ थेअरी आज जर आपण बघितलं, म्हणजे पालकांचा सरकारी शाळांवरचा विश्वासच उडून गेलेला आहे. ह्याच्या मागचे कारणं कोण शोधणार आहे? तुम्ही सरकार म्हणून, नेते म्हणून सत्तेमध्ये बसलेले आहात. ठीक आहे. तुम्हाला गरजच वाटत नाही त्याच्यामध्ये सरकारी शाळा सुधारण्याची. ठीक आहे. सरकारी शाळा सुधारल्या तर गोरगरिबांचे लेकरं शिकतील, त्याच्यामध्ये कलेक्टर होतील, एस-पी होतील. पण सरकारी शाळांची जर अशा प्रकारची परिस्थिती असेल, तर तुम्ही खाजगी शाळांच्या ह्याच्यावर कसं डिपेंड राहणार आहात? आता काय झालं, की मध्यम वर्ग जो म्हणजे ज्याचं उत्पन्न समजा ज्याला 50,000 पगार आहे. ज्याला 50,000 पगार आहे, त्यातले 20-30,000 रुपये तर समजा ह्याच्या खाण्यापिण्यामध्ये जातात आणि राहिलेले जे पैसे आहेत त्याच्यामध्ये लेकराच्या शिक्षणामध्ये जातात. म्हणजे अगदी पहिलीला जाण्याच्या आदल्या दिवसाच्यापासून लाख-लाख रुपये लेकरांची फीस आहे. हे सगळं कशा पद्धतीने वाढलेलं आहे? म्हणजे हा सगळा कारभार एवढा फोपावलाय कशामुळे? हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे
नीटच्या परीक्षा वगैरे आपण पाहतो, एका केमिस्ट्रीच्या एका विषयाची लाख-लाख रुपये लोकं फीस घेतात. 1-1 लाख रुपये फीस घेण्यासारखं काय आहे? त्या फीसवर काही मर्यादा त्याच्यामध्ये कोणी ठेवणार आहे का नाही आहे? 1 लाख रुपये फीस तुम्ही एका विषयाची घेताय. म्हणजे एकदम वात्रटपणा आहे. ठीक आहे. जे शाळेची फीस आहे, डोनेशन आहे, गणवेश गणवेश आहे पोरांचा, पुस्तकं आहेत. गणवेश पण आता त्या प्रायव्हेट शाळांना ते कोटचे गणवेशच वगैरे लागतायत. म्हणजे शर्ट पण घाला, त्याच्यानंतर पॅन्ट वगैरे पण आणि त्याच्यावर कोट वगैरे म्हणजे ब्लेझर वगैरे, ते ब्लेझर इस्त्री केलं पाहिजे. सगळं टापटीप ठेवलं पाहिजे. त्याला एकदम म्हणजे असं डायरेक्ट आपल्या वॉशिंग मशीनमध्ये पण ठेवता येत नाही. हे एवढे सगळे प्रकार त्याच्यामध्ये चालू आहेत. मग गोरगरिबाच्या लेकरांनी शिकायचं कसं? एका बाजूला शाळेमध्ये सुविधा नाही आहेत आणि दुसरीकडे खाजगी शाळा परवडत नाही आहे. ह्या कात्रीमध्ये आता मध्यम वर्ग सापडलेला आहे. सरकारसाठी आपण तुम्ही एक छोटी-मोठी वस्तू जरी घेतली तरी आपण एवढा टॅक्स भरतो. मग आपला विचार त्याच्यामध्ये करणारं कोण आहे सध्याच्याला सरकारमध्ये? हा प्रश्न आज प्रत्येकाने विचारला पाहिजे. आज म्हणजे मला हे फार आनंद होतो, की जेन अल्फा सुद्धा त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरलेली आहे. शाळेमध्ये शिक्षक नाही म्हणून पोरं बारके-बारके लेकरं त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. ठीक आहे. आणि हाच खरा लोकशाहीचा त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे. लोकशाही जर देशामध्ये जिवंत ठेवायची असेल ना, तर प्रत्येकाला आपल्याला जे अधिकार आपल्याला मिळत नाहीये. ठीक आहे. आता ते जेन अल्फाचे जे पोरं आहेत, त्यांना अधिकार सुप्रीम कोर्टाने दिलाय का नाही? मग का त्यांनी त्यांचा अधिकार मागू नये? बरेच लोकं म्हणतात आंदोलन त्याच्यामध्ये करायला नाही पाहिजे, उगाच शांत आपलं सरकारचं करून राहायला पाहिजे. सरकारविरोधी आंदोलन करतायत, अपोजिशन पार्टी जे आहेत. अरे सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलेला आहे. उन्नी कृष्णनचं जजमेंट आहे, मोहिनीजींचं जजमेंट आहे. आपली 86वी घटना दुरुस्ती आहे. आर्टिकल 21A आहे संविधानामध्ये, डी-पी-एस-पीमध्ये आहे. एवढ्या सगळ्या ठिकाणी जर त्यांना अधिकार मिळालेला असेल, तर त्यांनी त्यांचा अधिकार मागू नये. का मागू नये? देशभरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांची कमतरता, मोडकळीस आलेल्या इमारती ह्याच्या बाबतीत रस्त्यावर उतरतायत. लहान-लहान लेकरं त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतायत, की म्हणजे आम्ही शाळेला चाललो, ती छत्री धरून त्या पोरीने व्हिडिओ बनवला. हे कौतुकास्पद आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टींची ग्रोथ त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके, त्यांनी 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनापासून हिंगोली जिल्ह्यातल्या गावांमधून त्यांनी शाळा ठीक करा अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलं. ठीक आहे, त्या माणसाच्या पाठीमागे तर तुम्ही प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. अभिजित दिपकेंचं समर्थन तुम्ही आजही जर करू शकत नसाल, ठीक आहे. मी तुम्हाला त्या नीटच्या प्रोटेस्टमध्ये म्हटलं होतं, की ते माणूस कसाही असू द्या, नीट प्रोटेस्टमध्ये जबाबदारी जो वात्रटपणा चालू आहे कुठल्याही परीक्षांमध्ये, तर जबाबदारीसाठी तो माणूस उभा टाकलेला आहे. तेवढ्यासाठी तरी तुम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगतोय, की शाळा सुधारो मोहीममध्ये तो माणूस त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं करतोय. हे एवढं सगळं करणं म्हणजे काही साधी-सुधी गोष्ट नाहीये. बऱ्याच त्रासांना सहन करावं लागतं. बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. ह्याच्यामध्ये तो माणूस उभा राहिलेला आहे. आपल्याच्याने पुढे येऊन फ्रंटवर येऊन जर आपल्याच्याने लढणं होत नाही, तर आपण त्याचा एक सैनिक म्हणून त्याच्यासोबत आपण प्रत्येकाने उभं राहायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुमच्यापाशी 4 पैसे असतील, तुम्हाला वाटत असेल, की त्याच्यामध्ये मी प्रायव्हेटमध्ये शिकवतो वगैरे. ठीक आहे. पण प्रायव्हेट जे प्लेयर्स असतात ते कुणाचे सगे नसतात. ठीक आहे. म्हणजे सरकारी दवाखाने असू द्या, चांगले राहिलेत तर त्याच्यामध्ये काहीतरी बॅलन्स मेंटेन राहतो फीसचा वगैरे. सगळं काही प्रायव्हेट लोकांच्या हातात गेलं त्याच्यामध्ये तर तुमच्याच्यानं काहीच परवडणार नाही. सगळ्या प्रॉपर्ट्या ऐकून दवाखाना लागला त्याच्यामध्ये प्रॉपर्ट्या ऐकून दवाखाने करायला लागतील. शाळा वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये ₹1 सेव्हिंग तुम्ही करू शकणार नाही. जर अशा पद्धतीने प्रायव्हेट शाळा जर फोफावल्या तर. ठीक आहे. ठिकाणी 10 म्हणजे ज्या ठिकाणी ₹1000-2,000 फीसमध्ये काम भागू शकतं, तिथे जर लाख-लाख रुपये जर फीस भरावं लागत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे एज्युकेशन सिस्टमचं फार अवघड आहे. हे प्रत्येकाला आज लक्षात आलं पाहिजे आणि प्रत्येकाने विरोध केला पाहिजे. डी-पी-एस-पी पासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे, तो कोर्टाच्या निकालातून हक्क बनला. सरकारी योजनातून अंमलात आणण्याचा प्रयत्न पण झाला. पण आता दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय सरकार कुठलीही नवीन योजना तर आणत नाहीये. पण ज्या जुन्या योजना होत्या, सर्व शिक्षा अभियानामध्ये जे शाळा बांधकाम वगैरे जे चालायचे, ती सुद्धा योजना व्यवस्थित चालवत नाहीये. तरी आज जर त्याच्यामध्ये मैदानावर विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय, मग हा खरा प्रश्न मात्र हाच उभा राहतो, की कायदा आणि जमिनीवरची वस्तुस्थिती ह्याच्यामधलं अंतर कधी भरून निघणार आहे? ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या लेकरा-बाळांच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.